नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आपण आता निघालेलो शिर्डीला. तर आता आम्ही घोटी या रस्त्यावर उभे आहेत. तर घरून काही व्हिडिओ शूट करण्यासाठी टाइम मिळाला नाही. तर आता इथे घोटीवर आल्यानंतर आम्ही शूट करत आहोत. तर मंडळी, आता आपणला प्रवास इथून असणार आहे, डायरेक्ट घोटी ते शिर्डी असा प्रवास असणार आहे. तर माझ्या जोडीला तुम्ही बघू शकता, इथे भरत भरत आहे माझ्या जोडीला. तर मंडळी, चला आपण जाऊया पुढच्या प्रवासासाठी. तर भेटूया. सध्या आता आम्ही शिर्डी रोडवर पोहोचलेलो आहे. म्हणजे अजून तरी 6-7 किलोमीटर जायचे पुढे. तर तिथून गेल्यानंतर आता सध्या आम्ही हायवेलाच आहे तिथे उभ्या. आणि तिथून 6 किलोमीटर गेल्यानंतर आता पाहूयात पुढे कसं होणार आहे. पुढे आमचे ड्रायव्हर गाडी चालवतो, नॉनस्टॉप गाडी चालवते. तर चला पुढे जाऊ आणि पुढचं काय कसं प्रकारे प्रवास होणार आहे ते पण पाहू. तर मंडळी, आता आपण पोहोचलेलो आहे शिर्डीमध्ये. तर इथे आता 7 नंबर गेटने एंट्री करावी लागणार आहे. तर इकडे आपण थोडं जाऊयात आतमध्ये, कशा प्रकारे दर्शन होत आहे, किती गर्दी आहे पाहूयात. त्याला आता दर्शन घेऊन आल्यानंतर आपण भेटूयात पुन्हा. तर इथे विचारलं तर मोबाईलला एंट्री नाहीये. तर आता 1 नंबर गेटला मोबाईल ठेवावा लागणार आहे. आता आपण चालू आहे 1 नंबर गेटला. 1 नंबर गेटला आपण मोबाईल ठेवू आणि मग पुन्हा 7 नंबर गेटला जाऊयात. तर आपण दर्शन घेऊन निघालेलो आहे ना. तर आपल्या बाईक कडे आपण जाऊया. पार्किंग केलेली आहे टू व्हीलर तिकडे. आणि पुढील प्रवास बघूयात. राजूरला जायचा विचार चालू आहे. जायचा विचार चालू आहे. तर आता तिकडे जाऊयात. पाऊस बघू शकतो. तर पुन्हा आपण भेटूयात प्रवास चालू झाल्यानंतर. मंडळी, इथून आपला प्रवास असणार आहे राजूरला. तर राजूरला यात्रा भरलेली, प्रदर्शन चालू आहे. तर तिथे आपण चाललेले आहे. तर हा जो रोड जातो सरळ, तर सरळ आपण आता राजूरला जाणार आहोत. राजूरला गेल्यानंतर तिथे काय काय असणार आहे, काय काय नसणार आहे, ते सर्व पाहणार आहोत आपण. पाहू शकता, सुंदर असा रोड आहे. शकता खूप असं हिरवगार वाडी आहे. आणि डायरेक्ट इथून राजूरला आपण जाणार. राजूरला गेल्यानंतर पुढे आपण कशा प्रकारे काय असणार आहे, नाईट व्ह्यू परत तिथे असणार आहे. तर मंडळी, आपण इथे शिर्डी एअरपोर्ट जवळ थांबलेलो आहे. तर विमान इथे उतरलेले. तर आता आपण इथे शिर्डी एअरपोर्टला आहेत. विमान पाहू शकतो. इथे लँड झालेलं. थांबलेलो होतो एअरपोर्टला. विमान पाहायला लँड झालेली होती. आता पुन्हा निघालो आपण राजूरला. तर आता पाहुण्यात राजूरला पोहोचल्यानंतर किंवा पुढे काही स्टॉप घेतल्यानंतर आपण पुन्हा भेटूया. तर मंडळी, आपण आता इथे अकोल्या रोडला थांबलेलो आहे. तर इथे पाहू शकता जत्रा म्हणून हॉटेल आहे.
रेस्टॉरंट बाहेर आहे, तर तिथे आपण जेवणासाठी थांबलेलो आहे. तर खूप वाजलेले आहेत, 4 वाजलेले आहेत, दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि आपण जेवणासाठी थांबलेलो आहे. तर एका ठिकाणी थांबलेलो होतो, पण तिथे काही व्यवस्थित नव्हतं एवढं जेवायला. तिथे थोडा प्रॉब्लेम होता, तर त्यामुळे काही आम्ही तिथे थांबलेलो नाही. तिथून आम्ही निघालो आणि आता इथे बी येऊन थांबलो. अशा प्रकारे जी एंट्री आहे त्याची. इथे बसलेले काउंटरवर अशा प्रकारे एंटरप्रेस आहे. ऑर्डर दिलेली आहे, ऑर्डर बनेपर्यंत आता इथे वाट पाहणार आहोत. तर ऑर्डर आल्यानंतर बघूयात आपण पुढील प्रवास. सुरुवात केल्यानंतर आपण पुन्हा व्हिडिओ मध्ये येऊ. आपण जेवण निघालेलो आहे आता. मध्ये जो प्रदर्शन चालू आहे, चालू आहे तिथे आता आपण सध्या अकोल्यावर उभा आहे. आपण डायरेक्ट जाणार आहे. प्रकारे असणार आहे. हॅलो गाईज, नवीन व्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, आपण आता सध्या राजूर मध्ये आलेलो आहे. तो राजूरचं प्रदर्शन आहे, यात्रा भरलेली आहे, तिथे आलेलो आहे. तर इथे सध्या हा राजूरचा मार्केट चालू झालेला आहे. तर आपण इकडे गाडी पार्किंग लावलेली. तर संपूर्ण मार्केट बघूयात आपण. तर मार्केटमध्ये काय काय भरलेलं आहे, काय काय नवीन आलेले आहे मार्केटमध्ये पाहूयात. तर मंडळी, इथून मार्केट चालू झालेलं आहे. तर इथे आपण प्रॉपर मार्केट मध्ये आलेले आहेत. खूप असा मोठा मार्केट आहे इथे. खूप अशी गर्दी आहे मार्केटमध्ये. आता सध्या इथे भाजी मार्केट मध्ये आलेलो आहेत आपण. भाजी इथे बंदर मार्केट आहे. भाजी पाहिलं बघू शकता. अजून आपण जसं पुढे जात आहोत, खूप अशी गर्दी आहे. जाम गर्दीच गर्दी आहे इथे. तर मंडळी, सर्वप्रथम आम्ही इथे मार्केटमध्ये आलेलो होतो, बाजारामध्ये. तर इथे जो काही बाजार भरलेला आहे, जनावरांचा बाजार आहे. तर इथे जो बैल बाजार आहे, तो बैल बाजार भरलेला आहे, तिथे आलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे इथे
असं मोठं मार्केट लागलेलं आहे. हा मार्केट संपूर्ण 10-15 दिवस असतो. बघा इकडे मागे पण बघू शकता. बारीक वाजतापासून तर मोठ्या जनावरांपर्यंत इथे बैल आहेत. ते काय तो पहिल्या काळामध्ये तो काळ कोणता संपूर्ण इकडे बैलच बैल आहेत. हा जायला तिकडे बैल ना बैलच आहेत. बघू शकता. बारीक वासरापासून तो मोठी जनावर आहेत. अगदी मार्केटच्या शेवटच्या टोकापर्यंत आलेले आहेत. त्यात थंडीचं प्रमाण वाढत चाललंय आता. पण पसंत आलेला नाही आम्हाला अजून कुठलाही. हे इकडे बघितलं तर शेवटपर्यंत आहे मार्केट. गाडी भेटली ती काय तिथे इकडे खाली पण मार्केटच मार्केट आहे. सगळे सर्वच जनावर आणलेली आहेत. म्हातारी पण जनावर आणलेली आहेत. तर मंडळी आपण मग सर्व असं बैल वगैरे फिरून आलेलो आहे. तर फिरून आल्यानंतर आता आपण जो मेन मार्केट आहे त्याच मार्केटच्या रस्त्याला लागलेलो आहे. खूप अंधारही झालेला आहे. आता आपण थोडा मार्केटमध्ये फिरत फिरत जाणार आहे. तर इथून मार्केटमध्ये फिरल्यानंतर आपण डायरेक्ट आता घरी जाणार आहे आणि घरी गेल्यानंतर आपला ब्लॉग स्टॉप होणार आहे. तर घरी गेल्यानंतर किंवा वेळ झाल्यानंतर आपल्याला ब्लॉग शूट करता येणार नाही. तर त्यासाठी आपण इथेच रजा घेऊ. आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.